प्रभाग 31 मधून सभापतींना घरचा आहेर, नगरसेवकांवर नागरिकांचा सरळ आरोप। सिंहस्थापूर्वीच नाशिककरांच्या जीवाशी खेळ, खड्ड्यांचे शहर बनलेले नाशिक, जबाबदार कोण? दोषींवर कारवाई कधी? की पुन्हा एकदा चौकशी समितीचा दिखावा? सिंहस्थ मेळ्याच्या तयारीच्या मोठमोठ्या घोषणा सुरू आहेत, कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या गप्पा रंगत आहेत, पण वास्तव काय? नाशिककरांना रोज मृत्यूच्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील धोंगडे नगर, खंडेराव नगर, स्वप्नपूर्ती नगर आणि परिसरातील नागरिक आजही चांगल्या रस्त्यांसाठी हेलपाटे मारत आहेत। 2-3 दिवसांचा पाऊस झाला आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामाचा बुरखा भर चौकात फाटला। आज नाशिकमध्ये रस्ते कमी आणि खड्डे जास्त दिसतात। काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये रस्ते शोधावे लागतात। नागरिक कर भरतात, पण बदल्यात त्यांना मिळतो तो फक्त जीवघेणा प्रवास। माझं नाव वैशाली शेलार। आम्ही इथे धोंडगे पाटील नगरला पाथर्डी शिवारात राहतो। आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून इथे राहत आहे। तर दरवर्षी पावसाळ्यात आमचे खूप कठीण हाल होत आहेत। दरवर्षी नगरसेवक फक्त येता आणि मतदान करता, कोणता कार्यक्रम असला की ती फक्त मतदानाची वाई करता। तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही रस्ते करू, हे करू, ते करू, पण अक्षरशः आम्ही आमच्या लहान मुलांना खूप कठीण परिस्थितीत इथून कसे तरी घेऊन जातो। त्यांना आम्हाला क्लासला सोडणं म्हणा, त्यांना शाळेत सोडणं म्हणा, किंवा आमचे काही वृद्ध असतील, आमच्या घरातले काही आजीबाबा असतील, त्यांना पण आम्हाला दवाखान्यात न्यायला खूप प्रॉब्लेम होते। अक्षरशः 4 व्हीलर गाड्यासुद्धा इथं अडकत आहे, पण इथं प्रशासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। इथं खड्डे झाले, त्या खड्ड्यांमध्ये खूप पाणी साचले, त्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास होत आहेत, खूप सारे डास तयार होत आहेत। रोज आमचे लहान लहान मुलं बाहेर थोडेसे पार्किंगमध्ये खेळायला आले का त्यांना ते डास चावत आहे। आणि इथं आमच्या एरियामध्ये सगळे मुलं तापाने जास्त व्यस्त झालेले, कारण का त्यांना ते मच्छर चावत आहे। पण प्रशासन किंवा नगरसेवक कोणीही इथं येत नाही आहे किंवा बघायला येत नाही आहे। अक्षरशः आम्हाला चालता येत नाही। तुम्ही बघता इथली परिस्थिती कशी आहे, काय आहे, सगळीकडे चिखल आहे। त्या चिखलांमध्ये आम्ही अक्षरशः पडतोय। आमच्या 2 व्हीलर असतील, त्या 2 व्हीलर पण फसत आहे, पण प्रशासन बिलकुल इथं येत नाही आणि इथं अजिबात लक्ष घालत नाही। तुम्ही इथं मुलं पण बघा, मुलांचे शूजसुद्धा पूर्ण मातीत भिजतात। आम्ही तसंच आमच्या मुलांना रोज स्कूलला पाठवतो, पण आमची प्रशासनावर पूर्ण नाराजी आहे की फक्त नगरसेवक येता आणि मतदान मागता, पण इथं पावसाळ्यात कोणीही बघायला तयार नाही आहे। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे का त्यांनी आमच्या इथे स्ट्रीट लाईटचं, आमच्या इथल्या रस्त्यांचं कामकाज बघावं। धन्यवाद। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी प्रवीण सुरुडे।